राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 15 जून या दिवशीचं चिंतन. चैतन्यावरच आपलं आयुष्य आहे आणि आयुष्य आहे तरच देहाला किंमत आहे. पंचमहाभूतांपासून बनलेल्या या हाडामासांच्या देहाला किंमत कशामुळे आली? आत असलेल्या चैतन्यामुळे. त्याला प्राण, शक्ती, आत्मा, ईश्वराचं अस्तित्व इत्यादी वेगवेगळी नावं आहेत. प्राणशक्ती आहे तोपर्यंत देह सुंदर, सतेज, सर्व व्यवहार करणारा, प्रपंच परमार्थ साधणारा असा असतो. प्राणशक्तीच्या अस्तित्वावर त्याचं सर्व जीवन आयुष्य चालू असतं. श्वसनक्रिया ही मुख्य, परंतु इतरही शरीरांतर्गत क्रिया, सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही प्राणशक्तीच्या जोरावर चालतात. प्राणाला म्हणून विसावा नाही, त्यानं विसावा घेतला की देह विसावलाच. चैतन्याशिवाय जड देह काही करू शकत नाही हे आपण पाहतोच. प्राणशक्तीचा दांडा हलतोय तोपर्यंत श्वसनाची क्रिया चालू राहते. म्हणजे चैतन्याच्या अस्तित्वावर आयुष्य आहे. आयुष्यमान भव यामध्ये चैतन्ययुक्त हो हा अर्थ अभिप्रेत असावा. नुसतं देहाच्या अस्तित्वाची मर्यादा वाढून काय करायचे? चैतन्ययुक्त देह असेल तर त्याला किंमत आहे, अन्यथा नाही. चैतन्यरहित कलेवराजवळ माणसं थांबत नाहीत. एका संस्कृत श्लोकात याचं छान वर्णन आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्यागृहे बंधुजना स्मशाने देहाश्चितायां परलोके मार्गे धर्मानि गच्छन्ति मनुष्य एकाः. चैतन्य आहे तोवरच धन, पुत्र, घरदार, जमीन जुमला याची किंमत. चैतन्य नसेल तर देह निष्प्राण झाला की मालकी संपली. मग मालकी कुणाची होती? देहाची की चैतन्याची? आपण विचारच करत नाही आणि माझं आयुष्य, माझं जीवन, माझं अमुक, माझं तमुक असं करतो. हे सर्व चैतन्यामुळे आहे. त्यामुळे तो शरीरात आहे तोपर्यंत आयुष्य असल्यामुळे त्या आयुष्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊन परमार्थाची साधना करायला हवी. ही आयुष्याची सार्थकता आहे. अर्थात साधन आणि त्यासाठी लागणारी परमार्थ प्रवणबुद्धी, सामर्थ्य हे गुरुकृपेनंच साध्य होतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.